ज्या उंबरठ्यावर न्यायाची आस धरून आपला डोकं टेकवते, त्याच उंबरठ्याखाली जमीन जर रक्तानं आणि लज्जेनं माखलेली असेल तर सामान्य माणसांनी दाद मागायची नेमकी कुणाकडं? ज्या हातांनी पीडित लिकीबाळींच्या डोळ्यातलं पाणी पुसायला हवं होतं, तेच हात जर त्या नराधम गुरुच्या चरणापाशी आरती ओवाळत असतील तर याला लोकशाही म्हणायचं का? व्यभिचाराचा बाजार, महिला आयोगाच्या खुर्चीवर बसून महिला शक्तीच्या गप्पा मारायच्या आणि रात्री त्याच खुर्चीचा वापर करून लांडग्याला शिकार पुरवण्यासाठी करायचा, हा कसला न्याय? इतर रक्षकच भक्षक बनलेत आणि आपण मात्र गळ्यात माळा घालून त्या महाराजांच्या पाठीमागं मेंढरासारखं धावतोय. शेकडो आया बहिणींची आबरू लुटली जात असताना ती अध्यक्षबाई फक्त डोळ्याला पट्टी बांधून बघत नव्हती, तर ती त्या अत्याचाराचा रस्ता साफ करत होती. ज्यांना आपण आदरणीय म्हणतो त्यांचे मुखवटे फाडल्यावर आतून जी घाण बाहेर येते ना, ती बघून आता मळमळायला लागलंय. सत्ता, संपत्ती आणि गुरुजींच्या आशीर्वादानं तुमची घरं भरली असतील, पण त्या हजारो पीडित शापांचं काय करणार? समाजाला वाटलं होतं की कोणीतरी सावली देईल, पण इथं वटवृक्षच विषारी निघाला. आता मेणबत्त्या पेटवून काहीच होणार नाही, कारण अंधार या बाहेरच्या जगात नाहीये, तर तुमच्या नीतिमत्तेच्या गाभाऱ्यात आहे. ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा होती त्या तर व्याजासह अब्रू विकायला निघाल्या. आता देवही लाजेनं मान खाली घालून उभा असेल, कारण हे सगळं बघणं डोळ्याला किती विदारक असेल.